तेणे विण जीवा सुख नोहे, येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रये. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं. तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं, सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं. मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं, नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं. मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, वार करे संतांच्या. देव करुणी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोहे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा अभंग. मानवी जीवन हे सुखी, आनंदी, समाधानी आणि सार्थक बनवण्यासाठी तुकोबाराय म्हणतात, ज्या परमात्म्यापासून हे जगत निर्माण झालं आणि ज्याच्या आधारानं आपण हे जीवन जगतोय, त्या परमात्म शक्तीला आपलंसं करा, असं मार्गदर्शन महाराजांनी अभंगातून केलंय. अर्थात त्या वाचून सुखाचा अनुभव जीवनामध्ये येणार नाही, हाही अनुभव महाराज या ठिकाणी सांगतात. ईश्वराच्या सेवेव्यतिरिक्त जगतामध्ये जे काही आहे ते सर्व दुःखजन्य आहे, आणि म्हणून सुखासाठी आपल्याला ईश्वर भक्ती आवश्यक आहे. परमात्मा अविनाशी आहे, त्याची भक्ती करून तोही आपल्याला अविनाशी पदापर्यंत आणि सुखापर्यंत पोहोचवतो. आणि मग शरीराच्या रूपानं जरी माणसं आपल्यातून गेली तरी खऱ्या अर्थानं त्यांच्या चांगल्या कामाचा, चांगल्या विचारांचा सुगंध मागे शिल्लक राहतो. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. विठाला 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 विठाला. हो, प्राप्त वेळेमध्ये काही सेवा या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला भगवत चरणी, श्री गुरुचरणी ही सेवा समर्पित करायची आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. मूळचे पिंपरी निर्मळ येथील, परंतु हल्ली मुक्काम लोणी बुद्रुक या ठिकाणचे कैलासवासी श्री दत्तात्रय रामराव पाटील घोरपडे यांचे प्रथम वर्ष श्राद्ध या ठिकाणी आज संपन्न होतंय. या परिवारातील त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी इंदुमती दत्तात्रय पाटील घोरपडे, त्यांचे बंधू श्री अशोकराव रामराव पाटील घोरपडे, श्री बबनराव रामराव पाटील घोरपडे, त्यांचे चिरंजीव श्री अमोलराव दत्तात्रय पाटील घोरपडे, श्री गणेशराव दत्तात्रय पाटील घोरपडे, त्याचप्रमाणे त्यांचे जावई डॉक्टर श्री प्रदीप सोपान पाटील चोभे, कन्या डॉक्टर सौ अजिता प्रदीप पाटील चोभे, असा संपूर्ण घोरपडे पाटील परिवार, त्यांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक, सन्मान्य घोरपडे सर आदी करून या परिवारातील त्यांचे सर्व बंधू बांधव, त्याचप्रमाणे
या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित लोणी, पिंपरी निर्मळ आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, विशेष करून घोरपडे पाटील परिवाराचे सर्व आप्तेष्ट, नातेवाईक आणि स्नेहीजन, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण त्यांना ही आदरांजली, श्रद्धांजली या कीर्तनाच्या निमित्तानं अर्पण करतोय. वर्षभरापूर्वी अकस्मात त्यांचं खरं म्हणजे निधन झालं. बोलता चालता अकस्मातपणे ती बातमी आली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. आज पाहता पाहता वर्ष होऊन गेलंय आणि वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्याच उपस्थितीनं साजरं होतंय. आपण सर्वजण घोरपडे पाटील परिवाराचं सांत्वन करण्यासाठी आणि कैलासवासी श्री दत्तात्रय रामराव पाटील घोरपडे यांना आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. उपस्थितांमध्ये गायनाचार्य आमचे सहकारी विलासजी महाराज कोतकर, ऋषी महाराज सेटे, मृदंगाचार्य आमचे सहकारी कृष्णा महाराज मोरे, आपल्या गावचं भागाचं वरदविनायक सेवाधामाचंही आध्यात्मिक भूषण असलेले आमचे सहकारी आदरणीय भारत महाराज धावणे, आदरणीय परशुराम महाराज विखे, आमचे परमस्नेही वरदविनायक सेवाधामाच्या माध्यमातून नेहमी सर्व सेवेमध्ये रातच जवळ राहणारे आमचे सन्माननीय जगताप पाटील, वाबळे पाटील, खुळे पाटील, माझ्या समोर उपस्थित आडगावचे सन्माननीय शेळके सर, आमचे निर्मळ सर, सादतपूर येथून आलेले आमचे तरुण युवक सहकारी मंडळी, मगर पाटील, गुंजाळ पाटील, कडलक पाटील, या निमित्तानं मगाशी ज्यांनी या ठिकाणी भेट दिली ते गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक किसन दादा, आदरणीय नामदार शालिनीताई, समोर बसलेली सर्व आदरणीय पाहुणे मंडळी, महिला भगिनी, खरं म्हणजे या मुलांनाही धन्यवाद दिले पाहिजे दत्तात्रय पाटलांच्या की अतिशय श्रद्धेनं, आवडीनं, भक्तिभावानं त्यांनी दुःखातून सावरून आपल्या वडिलांचे पुण्यस्मरण या ठिकाणी आयोजित केलंय. त्यानिमित्तानं कीर्तन, भजन, अन्नदानासारखा पवित्र कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणलाय आणि त्याचबरोबर सुंदर अशी सगळी चांगली व्यवस्थाही त्यांनी केली. चांगला मंडप आहे. आमचे साऊंड सिस्टीमचे सहकारी रविभाऊ चौधरी पोहेगावकर आहेत. मला वाटतं वाडवडिलांविषयीचं प्रेम, श्रद्धा, त्यातून ही सेवा या ठिकाणी घडते. महिला भगिनींना विनंती, आपण थोडं पुढे येऊन बसा. या या उठून पुढे या. थोडंसं असणाऱ्या महिला भगिनी पण या, पुढे उजव्या बाजूला या. आपण खुर्च्या थोड्या तिकडे घ्या, म्हणजे तिथेही काही महिला बसू शकतील, जेणेकरून महिलांची व्यवस्था होईल. विठाला 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 अतिशय आपुलकीनं, प्रेमानं हा कार्यक्रम त्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आयोजित केला आणि त्यांच्याविषयी मला आदरणीय घोरपडे सर सांगत होते आणि माझ्याही त्यांच्या नेहमीच्या गाठी भेटी होत्या. आपल्या वरदविनायक सेवाधामाला चतुर्थीच्या कार्यक्रमाला आवर्जून त्यांची उपस्थिती त्या ठिकाणी असायची.
ते विशेष करून जेजुरीच्या खंडोबाचे श्रद्धावान भक्त होते. वाकडीच्या खंडोबाचं दर्शन, वाकडी खंडोबाचीच म्हणतो आपण, आणि जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन हा त्यांचा एक आवडीचा विषय, श्रद्धेचा विषय नेहमीचा होता. सामाजिक कामाची मनापासूनची आवड त्यांना होती. आपल्या मुलामुलींनी शिकावं, चांगलं काही काम करावं याविषयी तळमळीनं त्यांनी काम केलं. कुटुंबातल्या बंधू बांधवांविषयी नेहमी ते त्यांच्या सोबत राहिले. त्यांची शिक्षणं, त्यांना घडवणं यासाठी ते प्रयत्नशील राहिले. म्हणजे कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक अशा सर्व क्षेत्रात त्यांनी आपली सेवा देण्याचा प्रयत्न केला आणि एक चांगलं जीवन, सार्थकी जीवन खऱ्या अर्थानं त्यांना लाभलं. परंतु अचानकपणे जावं लागलं. आता हा मृत्यूचा कायदाच असा आहे, आपण त्याला म्हणत असतो अचानक. परंतु जे काही नियतीनं नेमून दिलंय, जे ठरवून दिलंय, त्याच्या पलीकडे कोणाला कधी जाता आलेलं नाही. आणि म्हणून एवढंच आपण म्हणू शकतो की आपल्याला मिळणारं जीवन हे आपल्या किती मिळावं हे आपल्या हाती नाही आहे. परंतु जे काही मिळालंय ते कसं उत्तम रीतीने जगायचं एवढं मात्र आपल्या हाती आहे. आणि ते जर का आपण सत्कारणी लावलं, कौटुंबिक पातळीवर असेल, सामाजिक पातळीवर असेल, आपण चांगले निर्णय घेऊन सर्वांशी समरस होऊन खऱ्या अर्थानं जगण्याचा प्रयत्न केला तर जीवनाची सार्थकता होते असं आपण नेहमी म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी ही जीवनाची सार्थकता खऱ्या अर्थानं त्यांना लाभली असं म्हणावं लागेल. आज त्यांचं पुण्यस्मरण साजरं होताना जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग जो सेवेसाठी घेतलाय, या अभंगामधून महाराजांनी जीवनाच्या समाधान सार्थकतेविषयीच मार्गदर्शन केलं आणि ते अनुभवजन्य केलंय. कोणत्याही क्षेत्रामध्ये अनुभवी माणसांचे उद्गार हे परिणामकारक ठरत असतात. किंबहुना एखादा अनुभवी मनुष्य एखाद्या क्षेत्राविषयी बोलत असेल तर ते आपण आदरपूर्वक ऐकायचं असतं आणि त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करायचा असतो. शेतीविषयी व्याख्यान आदर्श शेतकऱ्यानं जर दिलं तर ते जरूर आपण ऐकावं. पण ज्यानं कधी स्वतः शेतात पाऊल टाकलं नाही, सहज मनाला आलं म्हणून शेतीवर बोलायला लागला, तर मला वाटतं त्याचं बोलणं फारसं गांभीर्यानं कुणी घेत नाही, ते घेऊ नये. मग आरोग्याविषयी असेल, अध्यात्माविषयी असेल, शिक्षणाविषयी असेल, ज्या ज्या क्षेत्रातला जो अनुभवी आहे त्याचं नेहमीच समाज हा आदरानं ऐकतो, त्याचं अनुसरण करतो. संत महात्म्याचा आम्ही का ऐकावा हा पहिला प्रश्न आहे. विशेष करून नव्या पिढीसमोर हा प्रश्न नेहमी असतो की जर आम्हाला जे काही मिळतंय ते विज्ञानाच्या चमत्कारानं मिळतंय, मग आम्ही अध्यात्म का करायचं, अध्यात्मातून असं काय मिळणार आहे. प्रश्न हा अत्यंत योग्य आहे असं मी म्हणेल. अध्यात्मातून जे मिळतं ते थोडंसं सूक्ष्म आहे, अलौकिक आहे आणि अदृश्य आहे. विज्ञानातून, संसारातून, व्यवहारातून जे मिळतं ते दृश्य आहे, लौकिक आहे, भौतिक आहे, दिसणार आहे, दृश्य आहे. आणि बरोबर आहे की जे दृश्य आहे त्याच्यावर विश्वास बसणं स्वाभाविक आहे. जे मिळालं ते जर का दिसलं तर माणूस म्हणतो हे काम केलं आणि हे मिळालं. 7 दिवस मजुरी केली आणि पगार मिळाला, तो दिसतो की नाही. पण आई आजारी पडली आणि तिला दवाखान्यात नेलं आणि आईनं आशीर्वाद दिला, दिसला का तो? आईचा आशीर्वाद दिसला नाही. पण इथे बसलेल्यापैकी अशी कोण हिम्मत करेल की आईचा आशीर्वाद नसतो असं म्हणण्याची? मला बघू द्या तरी कोणाची हिम्मत आहे. आईच्या सेवेतून आशीर्वाद मिळत नाही असं कोण म्हणू शकेल? मला वाटतं एक तो वेड लागल्यानंतरच माणूस म्हणू शकेल, असं कुणी आपल्यासारखा सुज्ञ शहाणा माणूस म्हणणार नाही. विठाला विठाला माझा पुन्हा प्रश्न आहे, मग जर आपण कोणीच आईच्या आशीर्वादाला नाकारत नाही तर आईचा आशीर्वाद दिसतोय का? दिसत नाही. मग आपल्या शास्त्र ग्रंथामध्ये एक शास्त्रकार होऊन गेला, त्याचं नाव आहे चार्वाक. त्याचंही मत त्यानं आपल्या परीनं अभ्यासपूर्ण मांडलेलं आहे. पण त्यानं असा सिद्धांत दिलाय, यत् दृष्ट्वा तत् सत्यम. जे दिसतं त्यालाच मी सत्य मानतो, जे दिसत नाही त्याला मी सत्य मानत नाही, असं चार्वाक म्हणाला.
आणि म्हणूनच तो नास्तिकवादी होता, तो देवविरोधी होता, तो देव न मानणारा होता. आता एक गोष्ट पहिल्यांदा आपण समजून घ्या, चार्वाक काय किंवा त्याच्या मताचं अनुसरण करणारे देव न मानणारी माणसं म्हणजे वाईट असतात असाही ग्रह करून घेणं चुकीचं आहे, असं मला व्यक्तिशः वाटतं. देव मानला नाही म्हणजे माणूस लगेच वाईट झाला, कारण अनेक देव न मानणारी माणसं मानवतेला समर्पित आहे, समाजसेवेला समर्पित आहे. फक्त एकच आहे की त्यांची मान्यता देवत्वाविषयीची कदाचित वेगळी आहे. कुणी मंदिरातल्या देवाला देव म्हणेल, कुणी निर्गुणाला देव म्हणेल, कुणी सगुणाला म्हणेल, कुणी या जनतेला देव मानेल, कुणी आईबापांना देव मानेल, कुणी मुक्या प्राण्यांमध्ये देव पाहिल, कुणी निसर्गामध्ये परमात्मा पाहिल. ज्याच्या त्याच्या मान्यता वेगळ्या आहे. म्हणून आपल्याला लगेचच आपल्या मताचा विरोधी माणूस भेटला म्हणजे आकांड तांडव करावं, लगेच त्याला वाईट ठरवून टाकावं, असा एक दुराग्रहाचा प्रकार हल्ली जगामध्ये सातत्यानं घडतो. समजा एखाद्या माणसाला जर का देवधर्म मान्य नसेल, एखादा महाराज गावात दुसऱ्याकडे जरी आला तरी याला वाईट वाटतं. असू शकतं ना मत वेगळं, महाराजाला म्हणून मला वाईट वाटायचं कारण काय? तसं एखादा देव मानित नाही म्हणून त्याचंही वाईट वाटण्याचं कारण काय? कारण त्याची सेवा वेगळ्या क्षेत्रात असते, काही वेगळं तो करत असतो. माणसाला थोडा संयम पाहिजे, थोडी व्यापकता पाहिजे, थोडं शहाणपण पाहिजे, म्हणजे परस्परांच्या भावना, परस्परांची कार्य कृती आणि त्याग आपल्याला समजतो. अलीकडे चुकीची धारणा आहे, एका क्षेत्रातला माणूस दुसऱ्या क्षेत्राच्या माणसावर तुटून पडतो, सारख्या टीका करत राहतो. काही माणसं तर जेवताना सुद्धा टीकाच करत राहतात. बुवा विठाला 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 विठाला. म्हणून आपण थोडस चिंतन जर का केलं, आपल्या ऋषीमुनींनी सुद्धा कधी कोणाला आपलं मत मांडायला नाकारलेलं नाही. जगाच्या पाठीवर हा हिंदू धर्म का श्रेष्ठ आहे त्याचं हेही एक कारण आहे की इथे नास्तिकाला सुद्धा मत मांडू दिलं, त्याचाही ग्रंथ त्याला लिहू दिला आणि त्याचंही मत समाजानं समजून घ्यावं अशी उदारता दाखवली. बाकीच्या धर्मामध्ये काफिर म्हणून त्याला मारला असता. आता याच्यात कोणी परत नकार देईल का मला सांगा? कोण आहे की तो म्हणेल नाही नाही हे चुकीचं आहे? नाही, हे खरं आहे. दुसऱ्या धर्मामध्ये जर का धर्मविरोधी बोलला असता, देवविरोधी बोलला असता, त्याला काफिर म्हणा आणि त्याला मारून टाका. हा आतताईपणा इतर ठिकाणी पाहायला मिळेल, पण हा संयम आणि शहाणपण आमच्या ऋषीमुनींकडे, आमच्या संतांकडे आणि आमच्या पूर्वजांकडे पाहायला मिळतं. विठाला 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 विठाला. सांगण्याचा मतितार्थ इतका आहे, यत् दृष्ट्वा तत् सत्यम, जे दिसतं ते सत्य म्हणा असं चार्वाक म्हणतात. पण चार्वाकाच्या प्रश्नाचं जर उत्तर देण्याचा प्रयत्न आपण केला, जे दिसतं ते सत्य, मग फुलातला सुगंध दिसत नाही, मग आम्ही मानायचा नाही का? वाहणारा वारा दिसत नाही, वारा डोळ्यानं दिसत नाही, पण हा कपडा हलतो म्हणून आपण म्हणतो वारा आहे. झाडाची फांदी पानं हलतात म्हणून आपण म्हणतो वारा सुटलेला. किंवा खूपच वारा सुटला तर त्याला सोसाट्याचा वारा म्हणतात, तो सू सू करतो, आवाज त्याचा येतो. आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हटलं, वारा वाजतू मानावा, रुख डोलतू देखावा. वारा दिसत नाहीये परंतु वृक्ष डोलतोय, आवाज येतोय, म्हणजे वारा सुटलाय हे निश्चित आहे. डोळ्यानं कुठं दिसला वारा? फुलातला सुगंध डोळ्याने कुठं दिसला? तसंही आपल्याला सांगू का, मानवाच्या डोळ्याची क्षमता ही मर्यादित आहे. आपण पंचमहातत्वाची ही सृष्टी बनली असं नेहमी ऐकतो. पृथ्वी, पाणी, तेज, वायू आणि आकाश, या पंचतत्वाची. क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित अति अधम शरीरा. हे शरीर सुद्धा या पंचतत्वाचंच आहे. पाच तत्वाचा गोंधळ केला एके ठाई मेळ. विठाला 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 विठाला. आता याला गोंधळ म्हटलंय संतांनी. त्याचं कारण जमिनीचं आणि पाण्याचं जमत नाही. मातीचा खडा जर पाण्याच्या जवळ आणला, पाणी माती जवळ नेलं, ती विरघळते.
तेजाचं आणि वायूचं जमत नाही. वारा एक तर कमी अग्नी असेल त्याला विझवतो, किंवा जास्त अग्नी असेल तर त्याला पसरवतो. हे एकमेकाचे असे परस्पर आहेत. पण या निसर्गाची, ईश्वराची ही किमया आहे की केला एके ठाई मेळ. हा एके ठाई मेळ केला. पंचतत्व आहेत. डोळ्यांना काय काय दिसतं हो? डोळ्यांना पृथ्वी दिसते काही प्रमाणात. सर्व पृथ्वी एका वेळी नाही पाहतायत, पण काही भाग. डोळ्यांना पाणी दिसतं. साधारणपणे पर्यटनावरून आलेली माणसं कौतुकानं घरी सांगत असतात, आम्ही समुद्र पाहिला, आम्ही समुद्राकडे गेलो. अर्थात समुद्र पाहिला हे म्हणणं सुद्धा अपूर्णच आहे, कारण समुद्राचा काही भागच आपण पाहतो. क्षितिजापर्यंत जिथपर्यंत दिसतं त्याच्या पलीकडे समुद्र अनंतपट आहे. पण समुद्र पाहता येतो, पृथ्वी पाहता येतो. तिसरं तत्व आहे तेज. तेज हे काही प्रमाणात पाहता येतं. अधिक उग्र जर झालं तर ते सामान्य डोळ्यांना पाहता येत नाही, किंबहुना प्रयत्न केला तर डोळ्यांचे आजार उद्भवतात. आता वैशाख ज्येष्ठातला माथ्यावर आलेला सूर्य आपण जर का 10 मिनिट म्हटलो की मी हा पाहत राहील तर काय होईल? कठीण आहे. 10 मिनिट काय, 10 सेकंद त्याच्याकडे पाहणं कठीण आहे. अनेक किरणं अशी आहेत आज विज्ञानाच्या युगामध्ये की ती अत्यंत घातक आहे, ती डोळ्यांना पाहता येत नाही. म्हणून तेजाजवळ डोळ्याची क्षमता संपली. पृथ्वी, पाणी, तेज 3 तत्व झाले. त्याच्या पुढे आहे वायू. आता वाराही डोळ्याला दिसत नाही. त्याच्या पुढे आकाश. आकाशही डोळ्याला समजत नाही, दिसत नाही. त्याच्या पुढे माया. माया ही डोळ्याला दिसत नाही, समजत नाही. किंबहुना दिसली तरी ती विपरीत दिसते, म्हणूनच तिला माया म्हणतात. जी जशी आहे तशी दिसत नाही. नव्हे त्याची कैसे झाले रे केळिया, त्याचे कैसे झाले केळिया, नाही त्याची दिसू लागले रे, नाही त्याचे दिसू लागले रे. अरूप होते ते रूपासी आले, अरूप होय ते रूपासी आले. शिव शिव नाम पावले रे, शिव नाम पावले रे. आपुलीचा बडी धरोली खेळिया, आपापना ते झाले. आपुलीचा बडी धरोली खेळिया, आपापना ते झाले. आपली जावळी आपली खेळिया, आपली जावळी धरून खेळिया झाले. माया ही आहे, एकतर सूक्ष्म आहे, पंचतत्वापेक्षाही दिसतच नाही. दिसली ती विपरीत. म्हणून रामायणामध्ये मारीच राक्षस जेव्हा पंचवटीमध्ये आला तो मायावी होता असं वर्णन आहे रामायणात. राक्षस होता, पण त्यानं काय केलं, सुवर्ण मृगाचं रूप घेतलं. त्याची कांती, देह सोन्याची कातडी वाटावी. आणि मग सीतामाई बसलेल्या आहेत. राम प्रभूला त्यांनी विनंती केली, प्रभू आपण एवढा वनवासामध्ये जंगलात फिरलो, पण हे असं हरिण कधी पाहिलं नाही. सोन्याची कातडी आहे याची, आणि हे जर का मला वस्त्र म्हणून मिळालं तर किती चांगलं होईल. राम प्रभूला सीतामाईने इच्छा प्रकट केली. म्हणाले याची शिकार करून या मृगाचे सुवर्ण जे वस्त्र आहे ते मला पाहिजे. राम म्हणाले, सीते आपण वनवासाला निघताना आपली जी काही भव्य वस्त्र होती ती टाकून दिली, वल्कल धारण केली. वल्कल म्हणजे झाडाची साल. नव्या पिढीला समजावेत काही शब्द म्हणून उलगडा करतो, बाकी जुन्यांना माहितीच आहे. पण बऱ्याच नव्या पिढीला काही शब्द त्यांच्या डोक्यात राहतात. जिज्ञासू आहेत काही मुलं, नक्की प्रेमानं ऐकतात, आणि म्हणून त्यासाठी सांगितलं पाहिजे. कारण आता वल्कल हा तर फार लांबचा शब्द झाला, पण काहींना अगदी जवळजवळचे शब्द सुद्धा कळत नाहीत, कारण त्याचा वापर कमी होत चालला. मला वाटतं साधारणपणे मराठी बोलत असताना सर्व शब्द मराठी कसे येतील याचा विचार वक्त्यांनी करावा, वाचकांनी करावा, अभ्यासकांनी सुद्धा करावा. इंग्रजी बोलताना मी आपल्याला सांगू का, वारकरी संप्रदायामध्ये महान संत झाले पूज्य मामासाहेब दांडेकर. हे दांडेकर मामा पुण्यामधील सर परशुराम भाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य होते त्या काळी, स्वातंत्र्यपूर्व काळात. आणि सद्गुरू जोग महाराजांचे एक सत्शिष्य होते. बंकट स्वामी महाराज, दांडेकर मामा
मारुतीबुवा गुरव आणि लक्ष्मण महाराज इगतपुरीकर हे 4 त्यांचे पट्ट शिष्य होते सद्गुरू जोग महाराजांचे. पैकी दांडेकर मामा हे फार उच्च शिक्षित प्राचार्य सर परशुराम भाऊ, म्हणजे आजच्या भाषेत तुम्ही त्याला शॉर्टकट म्हणताय की SP कॉलेज, ते सर परशुराम भाऊ महाविद्यालय. आणि तिथे ते प्राचार्य असताना अस्खलित इंग्रजीत ते त्यांचं लेक्चर द्यायचे. पण कीर्तनात जेव्हा ते उभे राहायचे तेव्हा अतिशय सामान्य आणि सरळ सुंदर अशा मराठी भाषेत एकही शब्द ते इंग्रजीचा येऊ देत नसायचे. विठाला 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 विठाला. आपल्याला हे अवघड आहे, पण प्रयत्न हा करायला पाहिजे. आता अलीकडच्या काळामध्ये भाषा एवढी बदलत चालली, भाषेमध्ये हिंदीचा प्रभाव, इंग्रजीचा प्रभाव. मला वाटतं स्वतंत्र बोला ना, काय हरकत आहे तुम्हाला? तुम्ही बोलायच्या वेळेला स्वतंत्र इंग्रजी बोला, स्वतंत्र हिंदी बोला, पण मराठीची एवढी चिरफाड करून ठेवायची, ते मराठीचे शब्दच सापडत नाही. त्या अमुक गोष्टीला पर्यायी शब्द काय हे जर का विचारलं, एका मुलाला तो म्हणाला, महाराज मला जरा थोडं टेन्शन आहे, थोडं कन्फ्युजन झालंय आणि त्याच्यामुळे थोडं तुमचं गायडन्स पाहिजे. मजेशीर आहे की नाही? अर्ध तर इंग्रजीच बोलला एवढ्या वाक्यामध्ये. मी म्हटलं एक काम कर, मी तुला नक्की 2 शब्द, माझ्याकडे काय फारसं नाही, पण जे गाथेचं, ज्ञानेश्वरीचं आणि संत विचारांचं आहे ते सांगून पाहिजे. तुला जर काही आवडलं तर घे त्यातलं. पण मला एक कर ना गड्या, तुझे आता म्हणाला ना की कन्फ्युजन आहे, तर कन्फ्युजनला मराठीत काय म्हणतात रे? ग्रॅज्युएट झालेला होता पण असा निवांत उभा राहिला. मग मी त्याला म्हटलं संभ्रम म्हणतात का रे? हो हा, हेच आहे संभ्रम. विठाला 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 विठाला. आमच्या ज्ञानराज माऊलींनी केवढा आत्मीयतेनं म्हटलं, माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची भरी, हो देई या जगा विठाला 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 विठाला. पंचतत्वाजवळ दृष्टीची शक्ती संपली. माया त्याही पेक्षा सूक्ष्म आहे. माया म्हणजे जी दिसतच नाही, दिसली तर विपरीत दिसते. म्हणून राक्षस म्हणून दिसला नाही सीतामाईला सुद्धा, म्हणजे जी देवी देवतांना सुद्धा भुलवू शकते एवढी ताकद जिच्यात आहे, तिला माया म्हणावं. हे महदादी माझी माया, ब्रह्मे आई नयेची आया, म्हणून भुलविला ऐके राया, संजयो म्हणे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मायेविषयी समजावून सांगताना म्हणतात, ब्रह्मदेवादिकांना सुद्धा ही माया समजून घेणं कठीण आहे आणि म्हणून तेही कधी कधी भुलतात. सीतामाईलाही भुरळ पडली. प्रभू काय सोनेरी सुंदर हरण, याचं वस्त्र मिळालं. राम म्हणतायत सीते, असलेले दागिने, असलेले उंची वस्त्र आपण तर ठेवून आलोय ना वनात. नाही, पण मी सहज अपेक्षा व्यक्त केली. पण रामाला असं वाटलं की ठीक आहे, या आपल्या अर्धांगिनीनं आजवर कधीही कशाचा हट्ट धरलेला नाही, आणि पहिल्यांदाच जर का एखादी गोष्ट आवडीनं मागितली असेल तर आपण तरी का नाही म्हणावं. मला वाटतं प्रत्येक वेळेला माणसानं तत्वावरच बोट ठेवण्यापेक्षा कधी कधी प्रसंग रूपातही वागावं. मुला लेकरांसाठी, कुटुंबियांसाठी, मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी. काही माणसं ते अधिकारी पदाधिकाऱ्यासारखं सारखे नियमावर बोट ठेवीत राहतात. प्रपंच असा होत नाही. प्रपंच कधी नियम आणि कधी प्रेम याची सांगड घालून होतो हे आपल्यासारख्यांना माहिती आहे. आता आम्हाला याच्यातलं काहीच कळत नाही, परंतु साधारणपणे जे आपल्यासारख्या आदर्श कुटुंबांमध्ये आम्ही जातो येतो आणि पाहतो, या 2 गोष्टींचा जिथे मेळ आहे तिथे प्रपंच आहे. आणि म्हणून सीतामाईचं म्हणणं मान्य केलं. रामाला माहिती होतं हा मायावी राक्षस आहे. रामाला माहिती होतं की आपण जर याची शिकार करायला गेलो तर संकटही ओढवू शकतं, पण करणार काय? आजवर कधी तिनं काही मागितलेलं नाही, आणि पहिल्यांदाच आपण जर एकदम झिडकारून टाकलं, नाकारून टाकलं तर कायमची मनामध्ये दुःखी होईल. ऐकताय ना आपण?
राम देव होता, पण तरी सुद्धा एकमेकांची काळजी घेत होते सहजीवनामध्ये, पती पत्नी. तेव्हा एखाद्या व्यवसायातले दोन सहभागी साथीदार असोत, एकत्र शिकणारे काही विद्यार्थी असोत, किंवा पती पत्नी म्हणून एकत्र संसार करणारे संसारिक असो, थोडं एकमेकांच्या भावना जर समजून घेतल्या तर मला असं वाटतं फार चांगलं होतं त्यातून काही पुढे. आणि म्हणून रामानं धनुष्य घेतलं आणि लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा इथे थांब, मला येईपर्यंत कुठे जाऊ नकोस, कारण हे जंगल आहे. पंचवटी त्यावेळेला म्हणजे दंडकारण्याचा हा सगळा परिसर. राम त्याच्या शिकारीला निघाले, पण ते रामाला सुद्धा हरिण चकवा देत होतं, कधी दिसायचं कधी गुप्त होऊन जायचं. माया सांगतो, माणसाच्या नजरेची शक्ती कुठे संपते ह्यासाठी मी हे बोलतोय. म्हणजे जी रामाच्या नजरेला चकवा देत आहे ती माया आपल्याला दिसेल काय? आपल्याला का नाही चकवा बसायचं? आणि म्हणून जीवनामध्ये बऱ्याच वेळेला चकवा बसतो मायबाप हो. कधी कधी योग्य गोष्ट अयोग्य वाटते आणि अयोग्य गोष्ट योग्य वाटते. जे साच आहे ते मिथ्या वाटतं, जे मिथ्या आहे ते साच वाटतं. महाभारतामध्ये सुद्धा असंच झालं होतं. ज्या वेळेला मय सभेमध्ये कौरव आले त्यावेळेला त्यांना जिथे जमीन आहे तिथे पाणी दिसायचं आणि जिथे पाणी आहे तिथे जमीन असायची. या गोष्टी पुरत्या गोष्टी नाहीये, जीवनामध्ये प्रत्यक्ष याचे अनुभव आपण सगळेजण घेतो. एखाद्यावर विश्वास ठेवावा तर तो विश्वास घातकी निघतो, आणि एखाद्याला शत्रू समजावून बसावं तर तो सरते शेवटी चांगला आहे हे आपल्यालाच कळतं. विठाला 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 विठाला. त्याचं कारण अंदाज घेण्यामध्ये आपली झालेली चूक म्हणा. एखाद्या प्रसंगावरून मी आपल्याला सांगू का, एखादा बाप मुलांना रागावला आणि त्याच वेळी पाहुणे म्हणून आपण तिथे गेलो, आपण काय समजूत करून घेणार? फार चिडचिड करतो हा माणूस. आता कधीतरी समजून सांगावं लागतं म्हणून त्या प्रसंगाला तो रागावला असेल. म्हणजे काय तो 5-5 मिनिटाला रागावतो का? पण तेवढ्या प्रसंगानं आपली समजूत अशी कायमची आपण करून घेतो कधी कधी. नाही नाही नाही, तो माणूस फार रागीट आहे. मुळात तो रागीट नसतो, पण त्याला नेमका मुलांना समजून सांगताना राग आला ना आम्ही त्यावेळेला गेलो, हा योगायोग. तसं जीवनामध्ये बऱ्याच माणसांचं चिंतन करताना आपली ही गफलत होते, चूक होते, की आपण एखादा आपल्याला एकदम भाविक वाटतो. आता तो महिनाभर काहीतरी उद्योग करतो आणि एक दिवस फक्त साईबाबाच्या दर्शनाला येतो, आणि साईबाबाच्या दर्शनाच्या रांगेत भेटला म्हणून आपण त्याला काय म्हणतो, काय भाविक माणूस आहे हो हा. आणि म्हणून घाई करू नका मायबाप हो. समजून घेताना नाते संबंधात असो, मित्रत्वाच्या संबंधात असो, व्यवहारात असो, जुन्या आपल्या वाडवडील माणसांकडनं हे शिकण्यासारखं आहे. जुनी माणसं घाई करत नसायची, आम्ही घाई करतो. आणि म्हणून अलीकडच्या काळात संबंध घडतातही लवकर आणि बिघडतातही लवकर, कारण घाई केली म्हणून. कोणालाही समजून घेताना थोडंसं शांततेनं जर आपण समजून घेतलं तर त्याचे निकष नक्की चांगले येतील. आणि म्हणून खऱ्या अर्थानं राम प्रभू गेले, त्या हरिणाला मारलं. मरताना त्यानं मायावीच होतं, रामाचा आवाज काढला. बघा बरं त्या गंमत कशी आहे. आणि रामाचा आवाज काढून त्यानं अशी आरोळी मारली, सीते लक्ष्मणा धाव. म्हणजे रामावरच काही जणू संकट आलंय असा भास निर्माण केला. आणि सीतामाईनं लक्ष्मणजींना सांगितलं की आपण जाऊन आपल्या भावाची काळजी घ्या, त्यांच्या रक्षणासाठी जा. नाही आईसाहेब, मला इथून जाता येणार नाही, रामानं आज्ञा दिलेली आहे. इथे राक्षस आहे, इथे हिंस्र श्वापद आहे. आपण पाहिलेलं आईसाहेब, खरदूषण आदी अनेक राक्षस इथे पूर्वी येऊन गेलेत, त्यांना राम प्रभूंनी आम्ही मारलेलं आहे. मान्य राक्षस इथे येणार नाही कशाबरोबर? खरदूषणाबरोबर 20,000 राक्षस मारले होते म्हणतात, असं रामायण सांगतं. आणि म्हणून पण सीतामाई शेवटी कठोर बोलल्या, वर्मी लागेल असं जरा बोलल्या, आणि लक्ष्मणजींचा नाईलाज झाला. शेवटी निघाले, एक रेषा ओढली असं म्हणतात की या रेषेच्या पुढे जाऊ नका. मला वाटतं प्रत्येकाच्या जीवनात ही रेषा आहे की ज्याची त्यांनी शोधायची की माझी रेषा कुठपर्यंत आहे. विठाला विठाला
कीर्तनाला जेव्हा कीर्तनकार उभा राहतो ना, त्याची सुद्धा एक रेषा आहे. त्यानं या व्यासपीठावरनं काय बोलावं, कसं बोलावं, सभ्य असभ्यतेचे नियम त्यानं कसे पाळावेत. आता हल्ली तमाशात नाचणार नाही अशी काही माणसं कीर्तनात नाचतायत आणि सगळे नियम पायदळी तुडवतायत. पण त्यांना म्हणून काय उपयोग नाही. बोलावणारे त्यांना आम्ही आहोत. आम्ही म्हणजे सगळे नाही, आमच्यापैकी कोणी नक्की तरी नक्कीच आहेत. काहींना ती आवड आहे. कालच्या कीर्तनात मी मला वाटतं बोलून गेलो की श्रोत्यांचे दोन प्रकार आहेत. काल गोगलगावला बोललो हा मुद्दा. एक श्रोता आहे की ज्याला देव धर्म संस्कृती परमार्थ सद्विचार याविषयी काही श्रवण करायचं आहे आणि तो आपल्यासारखा आदरणीय श्रोता नक्की आहे की जो या संत विचारांना साधे का असे ना पण त्या संत विचारांना तो महत्व देतो. आणि दुसरा एक श्रोता आहे त्याला झटका आणि चुटका लागतो. त्यामुळे अशा श्रोत्याला की अशी कीर्तन तो म्हणतो याला काय कीर्तन म्हणतात, निवळ पांचट. की अशी जर का कीर्तन केली रामायणाच्या कथा आणि कुठं महाभारताच्या कथा, नाही 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 याच्यात काय मजा नाही. म्हणतो सासून जावयाची कथा सांगा महाराज. विठाला 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 विठाला. विनोदाचा भाग सोडा मायबाप हो, पण आपणच आपल्या संस्कृतीचं रक्षण करूया. कोणताही मौलवी त्याच्या मस्जिदमध्ये किंवा त्याच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये कधीही वायफळ बोलत नाही, असभ्य बोलत नाही. कोणताही फादर त्याच्या चर्चमध्ये किंवा त्याच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये प्रपंचाच्या गोष्टी सांगत नाही. तो बायबल विषयी सांगतो, तो देवाविषयी सांगतो, देवाकडे प्रार्थना करतो. आणि मग आम्हाला काय झालंय नेमकं, आम्ही कोणत्या दिशेनं निघालोय, किती निम्न पातळीला आपण या परमार्थाला या संप्रदायाला घेऊन चाललोय. आणि त्याच्यामध्ये आपण सगळेजण हातभार लावतोय. बोलणारे बिघडले तसे बोलावणारे जास्त बिघडले असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. बोलणारा तर बिघडलेलाच आहे, पण बोलावणाराचं काय. विठाला 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 विठाला. माय भगिनींना असभ्य वाटेल, वडीलधाऱ्या माणसांना असभ्य वाटेल अशा पद्धतीची भाषा जर का कीर्तनांच्या व्यासपीठावरून येऊ लागली. आमच्या नाथ महाराजांनी आम्हाला रेष ओढून दिलेली आहे. तुकोबारायांनी एक रेष ओढून दिली, ज्ञानोबारायांनी रेष ओढून दिली. साज आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कशी भाषा असावी महाराज म्हणतात, सत्य असावी पण फार कठोरही नको, थोडी मवाळ असावी. कारण कीर्तनाचं व्यासपीठ म्हणजे आईच्या अंतःकरणाची अनुभूती इथून आली पाहिजे. कठोरता नकोय नुसतीच. आई जशी प्रेमानं लढिवाळपणानं थोडंसं समजावून, कधी रागावली तरी पण त्याच्यातही प्रेमाचाच ओलावा असतो. अशा पद्धतीची या व्यासपीठाकडून अपेक्षा आहे. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, मोजकच असावं, नाही तर मग 1 वाजून गेलाय तरी बाबाचा आवरण. आणि तुमच्यासारखे मान्यवर श्रोते मग कधी कधी असे कदरतात, ते म्हणतात नकोच जायला बाबा ह्या कीर्तनकारांच्या नादाला नको लागायला. मला काल कुठं माझे सहकारी सांगत होते, म्हणे 1 वाजून गेला तरी महाराज सोडीना. आता महाराजही इतका बिनधोरणी काय कामाचा. महाराज का असे ना, पण तोही धोरणीच असला पाहिजे ना. 10ला सुरू केलंय आणि 1 वाजेपर्यंत लोक लावून. अहो समाजातल्या सगळी माणसं काही, प्रत्येकाला काही जबाबदारी आहे, काम आहे, ते निश्चित वेळ काढून तेवढ्यासाठी तिथे आलेले आहेत. तरुण आहेत, वडीलधारे आहेत, अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, ज्याला त्याला काही ना काही व्याप आहे. मग तुकोबारांनी त्या काळात सांगितलं, समयोजाना समयोजाना भलते नाना भलते थे. मग 10ला सुरू केलं आणि 1 वाजे ऊन काय म्हणतंय. ते अन्नप्रसाद लोकांना कधी मिळणार. कधी काही म्हातारी माणसं असतात, गोळी घ्यायची असते, भूक लागलेली असते, लहान लेकरं असतात. पुन्हा उठलं तर काही कीर्तनकार असे चिडतात की जसे काय. तेव्हा हे सगळं टाळण्यासाठी प्रत्येकानं आपली रेष ओळखावी. श्रोत्यालाही काही मर्यादा आहे, वक्त्यालाही काही मर्यादा आहे. आमच्या नाथ महाराजांनी कीर्तनाची मर्यादा सांगितली मायबाप. महाराज म्हणतात, भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरान कराव्या, इतरान कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या
ऐसी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरचे. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतर श्री हरी अंतर श्री हरी ऐसी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरचे. ऐसे कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. म्हणून कीर्तन साधक असे ना सोपं असेल. आमच्या खेडेगावामध्ये सुद्धा अनेक आमचे वाडवडील कीर्तनकार जुन्या पिढीतही आज आहेत. नव्या पिढीतली अनेक मंडळी सुंदर रीतीनं माऊली तुकोबारायांचा संतांचा विचार व्यवस्थितपणे चांगल्या रीतीनं आपल्या पुढे मांडतायत. अशाच सगळ्या मंडळींना प्रोत्साहन देणं आणि योग्य कीर्तनाचा कार्यक्रम म्हणजे कीर्तनाचाच व्हावा या उद्देशानं आपण ती सेवा करून घेणं ही खऱ्या अर्थानं आपली जबाबदारी आहे. मी असं म्हणत नाही की आमच्यासारखी बोलणारी माणसं म्हणजे सगळी बिनचूक आहे असं मला स्वतःला कधी वाटत नाही. आमच्याही नक्की निश्चित चुका होत असतील, काही बोलण्यात होत असतील, भाव कमी पडत असेल, प्रेम भक्ती कमी पडत असेल, पण आपण प्रयत्न करूया योग्य दिशेनं जाण्याचा, योग्य सेवा करण्याचा आणि त्यातूनच आपल्याला समाधान मिळेल. त्यातून आपल्याला निश्चित मानवी जीवनाच्या सार्थकतेकडे आनंदाकडे जाता येईल. म्हणून मानवाला मर्यादा आहे, पशूंनाही काही मर्यादा आहे, निसर्गही आपली मर्यादा सांभाळतोय हो. थोडस काही वेळेला एवढं तेवढं इकडं तिकडं झालं तर किती गडबड होते. सरासरी 100 आणि सरासरीच्या वर जर 125 पडला पाऊस तर सरासरी 100 सांगितले. आपण पाहिलं मागे थोडस 1-2 वर्ष काही वेळा जास्त पडला आणि त्याचा किती प्रकोप झाला. मग थोडी मर्यादा त्यानं जर सोडली, आता मी म्हणतो त्यानं फक्त काही टक्के मर्यादा सोडली तरी इतकं जर होत आहे. मानवाला आपल्या मर्यादा सांभाळायला हव्यात. आणि म्हणून राम प्रभूनं रेष मारली होती. सीतामाई लक्ष्मणजींना बोलल्या, लक्ष्मणजी रामाच्या संरक्षणार्थ गेले आणि रावणानं बरोबर सीतेला चोरून नेला. हे एवढं सगळं कशानं घडलं तर माया न कळल्यामुळे घडलं. कारण मायावी हरिण होतं, ते समजलंच नाही सीतेला. आणि म्हणून माया ही विपरीत दृश्य दाखवते. आणि मायेच्याही पलीकडे ब्रह्म आहे, ते अति सूक्ष्म आहे, तेही डोळ्यांना दिसत नाही. म्हणून डोळ्यांना दिसत नाही म्हणून सरसकट त्याला नाही म्हणणं, चार्वाकाच्या मताशी आपण कधी सहमत होऊ शकत नाही. कारण डोळ्यांना न दिसणाऱ्या अनेक गोष्टी आहे. वारा दिसत नाही, फुलातला सुगंध दिसत नाही, अनेक गोष्टी दिसत नाही. मी सुरुवातीला म्हणालो आईनं दिलेला आशीर्वाद सुद्धा डोळ्यांना दिसत नाही, पण तो नाही म्हणता येत नाही, तो नाकारता येत नाही. तसंच या जगतातील एक शक्ती आहे जी सूक्ष्म आहे, जी व्यापक आहे. आईन्स्टाईन असं म्हणाला होता, एक अत्यंत प्रचंड शक्ती या जगात प्रवाहित झालेली आहे, जी मानवापेक्षा अनंत पट आहे. मानवानं त्या शक्तीशी संघर्ष करण्यापेक्षा त्या शक्तीच्या सोबतीनं आपलं जीवन जगावं. ती शक्ती सृष्टीच्या कणाकणात व्यापलेली आहे असं आईन्स्टाईनच्या नोंदी आहेत. जो अणुरेणूचं संशोधन करणारा आणि अलीकडच्या काळातला सर्वात मोठा शास्त्रज्ञांच्या परिभाषेमध्ये मानला जातो. जसं आपण अध्यात्मामध्ये व्यास हे सर्वात मोठे ऋषी मानतो, तसं आईन्स्टाईन हा सर्वात मोठा शास्त्रज्ञ. पण तो म्हणतो की या सृष्टीच्या कणाकणात एक शक्ती व्यापलेली आहे. फक्त एवढाच फरक राहिला, आईन्स्टाईन त्या ऊर्जेला, त्या शक्तीला निसर्ग म्हणाला, नेचर म्हणाला, आणि आमचे संत त्या शक्तीला ईश्वर म्हणाले. आता माझ्यासारख्या वारकऱ्याला विचाराल तर माझं एवढंच मत आहे, दोघांनीही शक्ती मान्य केली याच्यात सगळं आलं. मग आता नाव काय द्यायचं तुम्ही देत बसाल. कुणी ईश्वर म्हणा, कुणी निसर्ग म्हणा, पण शक्ती मान्य आहे. आणि तुकाराम महाराजांनी वेगळं काही सांगितलं नाही. भंडाऱ्या डोंगरावर बसणारे तुकाराम महाराज जेव्हा कोणातरी आपल्यासारख्या बुद्धिवाद्यांनी त्यांना प्रश्न विचारला की महाराज तुमचं असं मत आहे का फक्त देवळातच देव आहे? महाराज म्हणले माझं असं मत कधीही नाही आहे, आणि माझ्या धर्मग्रंथांचंही मत असं नाही आहे. ईश्वरा सर्वत्र आहे, जळी स्थळी काष्टी पाशानी सकळ. विठ्ठल विस्तारला जने, विठ्ठल विस्तारला जने, सप्तही पाताळे भरोणे, सप्तही पाताळे भरोणे, विठ्ठल व्यापक त्रिभुवने, विठ्ठल व्यापक
विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत. काय म्हणतायत आमचे शास्त्र ग्रंथ? श्रीमद भागवताला विचारलं की देव कुठे आहे आणि कसा आहे. श्रीमद भागवतातलं उत्तर आपल्या पुढे ठेवतो ऐका. भागवतकार म्हणतात, खम वायुम अग्निम सलिलम महिंच ज्योतिषीम सर्वाणि दिशो द्रमादीन सरित समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतम प्रणमेदनन्यः. खम म्हणजे आकाश, संस्कृत आहे, त्याचा अर्थ आकाश होतो. खम वायू, अग्नी, सलिलम, सलिल म्हणजे पाणी, मही, मही म्हणजे पृथ्वी, दिशो द्रमादीन सर्व दिशा, सरित समुद्रांश, सरिता म्हणजे नदी, समुद्र म्हणजे समुद्र, आणि हरे शरीरम प्रत्येकाच्या शरीरामध्ये. म्हणजे कुठे कुठे देव आहे तर या सगळ्यांमध्ये तो आहे. म्हणजे कुठे नाही हे पाहावं लागेल, कुठे आहे हे पाहण्यापेक्षा प्रल्हादाला जेव्हा हिरण्यकश्यपूने विचारलं होतं, कार्ट्या माझ्या शत्रूचं सारखं नाव घेतो, हे मला आवडत नाही. आणि म्हणून बाप लेकाचा मतभेद. सकाळी मी टिळकांविषयी वाचत होतो, त्यांचा आणि त्यांच्या मुलाचाही मतभेद होता. विठाला 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 विठाला. श्रीधर टिळक म्हणून नाव होतं. आणि पुढे त्यानं टिळक हे 1920 साली गेले आणि 1928ला श्रीधर टिळक त्यांच्या मुलानं आत्महत्या केली रेल्वेच्या रुळावर. तेव्हा प्रपंच हा फार मोठा कठीण आहे. अर्थात त्यात टिळकांचा दोष आहे असंही मानू नका, परंतु परिस्थिती तसतशी पुढे गेली. थोडं टिळकांना असं वाटलं की आपली मुलं तेवढी कार्यक्षम आहे की नाही, आणि म्हणून केसरी आणि मराठा ही जी 2 वृत्तपत्र त्यांची होती, मृत्यूपत्रात त्यांनी त्यांचे हक्क भाच्याला आणि जावयाला दिले होते. इति गुह्यतमं शास्त्र. विठाला 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 आता हे का बोलतो तर याच्यातला आदर्शच घ्यायचा म्हणून बोलतो. एका बाजूला टिळकही आदर्शच ठरतात की ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे त्याला काम द्यावं. दुसऱ्या बाजूला मुलाचाही मानहानी होते की मी वारस असताना मला का नाही, आणि त्यातून उद्भवलेला हा कौटुंबिक पेच प्रसंग आणि संघर्ष आणि त्याची झालेली परिणती. तेव्हा गोष्टी कठीण असतात. आणि या सगळ्याचा सुंदर मेळ टोकाचं वागून होत नाही, थोडंसं सौजन्यानं समजूतदारपणानं. बस मी आपल्याला एवढाच मंत्र सांगेल, संसारामध्ये समजूतदारपणा याच्यासारखा मोठा मंत्र दुसरा नाही. समजूतदारपणाचं फळ हे नेहमीच चांगलं मिळेल, नेहमी आदर्शच मिळेल. तेव्हा सांगण्याचा मतितार्थ इतका आहे की प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू मध्ये सुद्धा मतभेद होते. हिरण्यकश्यपू आहे तो देवविरोधी आहे, आणि त्याचं लहान बाळ प्रल्हाद आहे, काय पूर्वसंस्कार त्याचे, ते देवभक्त आहे. या लेकरानं देवभक्ती करू नये म्हणून 2 शिक्षक ठेवले हिरण्यकश्यपूनं. साधारणपणे आपल्याकडे शिक्षक ठेवतात ते गणित, इंग्रजी, विज्ञान, अध्यात्म, गायन, वादन, नृत्य अशा कला संस्कृती शिकवण्यासाठी, ज्ञान मुलांचं वाढवण्यासाठी. पण त्यानं शिक्षक जे ठेवले, याला दुसरं काही शिकवा, फक्त याला देवाचं नाव घेऊ देऊ नका. शंड आणि अमर्क. तुम्ही म्हणाला असे लोक असतात? हो हो, असे असतात. महाराज तुम्ही कीर्तनकार म्हणून उभे आहात, उगीच काही बोलू नका, तुमच्याकडे अनुभव? हो आहे माझ्याकडे अनुभव. मी 1998 साली गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांनी नेवाशामध्ये पाठवलं आणि गीतेचा पाठ सुरू केला. लहान लेकरांना गीता शिकवता यावी. छान मुलं यायला लागली, 5-25. 2-3 अध्याय आमचे झाले. एक दिवस एक पालक आले, जोरानं रागावले माझ्यावर. हो महाराज काय लावलं हे? म्हटलं क्षमा करा बाबा, काय झालं? पोरांची 10वीचं वर्ष अभ्यास दिला सोडून हे काय नादी लावले पोरं आमच्या इकडं, बंद करा हे सगळं. ठीक आहे,
आता हिरण्यकश्यपू गेलेला असला तरी विचारधारा संपलेली नाही. हा साक्षात्कार मला त्यावेळी झाला. अर्थात आम्ही थांबलो असा अर्थ घेऊ नका. त्याचं मत आहे ते, त्यानं त्याचं पोरग नाही शिकवलं चालेल, पण आपल्याला थांबता येईल का? आपलं काम चरैवेति चरैवेति. शिक्षणाची सुरुवात स्त्री शिक्षणाची जेव्हा सावित्रीबाईंनी केली, त्यांच्या अंगावर शेण फेकलं म्हणतात. आपल्याला नुसतंच बोलले ना, आपलं काय बिघडतं? विठाला 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 म्हणून आपण चांगलं काम जर आपल्या मनात आपलं मन ग्वाही देत असेल की तुम्ही करताय ते चांगलं काम आहे, तर त्याच्यामध्ये कधी थांबू नका, करत राहा. चांगल्या कामातच सरते शेवटी समाधान आणि यशस्वीता, आनंद आहे, सार्थकता आहे. तेव्हा हिरण्यकश्यपूने 2 शिक्षक ठेवले, षंड आणि अमर्क. आणि त्या षंडामर्काने त्या प्रल्हादाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण हळूहळू 2-4 महिन्यात त्या प्रल्हादाच्याच भक्तीचा परिणाम त्या शिक्षकांवर झाला. आता मोठ्या माणसांच्या मागे व्याप असतो. 2-4 महिन्यांनी 4-6 महिन्यांनी म्हणा हिरण्यकश्यपू पाहायला आला. आपल्या मुलामध्ये काही बदल झालाय का? हा ओव्याच अजून म्हणतोय का शिव्या द्यायला शिकला की नाही अजून? किती ओव्या, आमचे कुळी न होते ऐसे हेची पिसे निवडले. काही माणसांना भक्ती केलेली आवडत नाही. अनेक संतांचे अनुभव आहे. नाथ महाराज म्हणाले, मी देवाची पांडुरंगाची भक्ती करायचो तर माझं गणगोत मला हसायचं. हे नामदेव महाराज म्हणाले, त्यांचा एक अभंग आहे. गण आणि गोत्रज सर्व हसताती मजगा, गेले याचे माणूस पण येणे सांडियली लाजगा. विनवितो शिंपी नामा संत चरणीचे रजगा, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागा. पुराव्याशिवाय काही कीर्तनात बोलता येत नाही, आणि हा पुरावा आहे. गण आणि गोत्रज सर्व हसताती मजगा. नामदेवराय म्हणतात, मी भक्ती करायचो गणगोत हसायचं. खरं आहे. मला वाटतं गणगोतानं भक्ती केल्यावर हसण्यापेक्षा शेती सोडून, शिक्षण सोडून, व्यापार सोडून जे मोकार फिरतात त्यांच्यावर हसा ना. चांगलं काम करणाऱ्यावर का हसता? विठाला विठाला अहो वेड असतं हो काही चांगल्या कामाचं. कुणाला समाज कार्याचं वेड आहे, कुणाला धर्म कार्याचं वेड आहे, कुणाला पशु पक्ष्याच्या सेवेचं वेड आहे, कुणाला निसर्गाच्या सेवेचं. नाहीतर या जगामध्ये मोठी मोठी कामं ही वेड्या माणसांनीच केली. शहाणी माणसंही आपल्या शहाणपणाच्या बाहेर पडत नाही, पण वेडी माणसं वेडीच असतात. आणि म्हणून राष्ट्राला या स्वातंत्र्य मिळवून दिलं तेही वेड्याच माणसांनी. शहाण्या माणसांनी आपला प्रपंच कधी सोडला नाही. ते म्हणायचे आम्ही कोणाच्या आध्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही. हे शहाण्या माणसांचं लक्षण. आणि वेडी माणसंही गांधीजींसारखी, सावरकरांसारखी, टिळकांसारखी, बाबासाहेब आंबेडकरांसारखी वेडी माणसं, हे झपाटलेली माणसं, ते कामाला वाहून घेतलेली माणसं. विठाला 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 कुंडली कवरदा ज्ञानदेव. म्हणून मायबाप हो, गावोगाव सुद्धा आमची जे काही धार्मिक सेवा चालते, सप्ताह होतात, भजन चालतं, प्रत्येक गावात काही वेडी माणसं अजून आहे, म्हणूनच हे चालू आहे. सगळे ज्या दिवशी शहाणे होतील त्या दिवशी सप्ते वगैरे सगळे बंद होतील. आणि म्हणून आमच्या लोणीमध्ये सुद्धा यावर्षी खूप मोठा सप्ताह झाला. तर त्या आमच्या सगळं वेड असणाऱ्या, वेड आहे भक्तीचं एक, त्या सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. वेड आहे. तुकोबाराय स्वतःला वेड म्हणाले. वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडियांच्या गावी गेलो वेडियांच्या गावी गेलो वेडियांच्या गावी गेलो वेडियांच्या गावी गेलो वेडियांच्या गावी वेडा झालो वेडा झालो वेडियांच्या गावी गेलो वेडियांच्या
माणसाला हे सगळं करायला लावतं. याच अभंगामध्ये महाराज पुढे म्हणाले, लावी मना पिसे गोविंदाचे. पिस म्हणजे वेळ, पिस लागणं म्हणजे वेळ लागणं आहे. आणि म्हणून विद्यार्थी सुद्धा तेच पुढे खूप शिकतात, तेच मुलं मुली ते वेडे झाले पाहिजे त्या शिक्षणात. घरच्या माणसाला म्हणावं लागतं, अरे ठेवून दे पुस्तक, आता जेवून तर घेशील. कधी कधी म्हणावं लागतं, अगं ठेवून दे पुस्तक, झोपशील तरी. ही इतकी वेडी माणसं असतात. आणि तेव्हा ते मग कलेक्टर होतात, तेव्हा ते डॉक्टर होतात, तेव्हा ते शास्त्रज्ञ होतात, अधिकारी होतात, इंजिनियर होतात, प्रोफेसर होतात. तेव्हा हेही काम सामान्य नाही आहे, ध्यानात घ्या. हे वेड्यांचं काम आहे. आणि म्हणून हे वेळ जोपर्यंत लागत नाही ना, तोपर्यंत माणसाच्या हातून कोणतंही विशेष काम घडणं हे खरंच कठीण आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला एवढंच म्हणायचं आहे, विषय वाढत जाईल. आपल्या हिताचा म्हणून थोडं थोडं मध्ये मध्ये विषयांतर करत आपण बोलण्याचा प्रयास करतोय. बाकी प्रल्हादाला वेळ होतं. गुरुजी एक दिवस तो हिरण्यकश्यपू पाहायला आला. काय फरक झाला का आपल्या पोरामध्ये? येऊन पाहतो तर प्रल्हादही भजन म्हणतो, गुरुजी पखवाज वाजवताय. एका गुरुजीने टाळ घेतलाय आणि दुसऱ्या आजूबाजूचे 4-2 जमले पावल्या खेळायला लागले. श्रीमन्नारायण नारायण नारायण. हिरण्यकश्यपू म्हणला, या पोराचं काय करावं हे काही मला सुचेना. शेवटी मारण्याची आज्ञा दिली, परंतु प्रल्हादाचं वेळ काही कमी झालं नाही. आणि ईश्वराची इच्छा नव्हती म्हणून त्याचा मृत्यूही काही झाला नाही. कारण देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावन, न जळे न बुडे नोहे काही, विषतेही अमृत पाही. या नात्यानं भक्त प्रल्हाद सांगण्याचा मतितार्थ इतका आहे की आपल्याला सुद्धा अदृश्य शक्ती आहे, ईश्वरीय शक्ती आहे. कोणाला मान्य असेल कोणाला नसेल, परंतु अखेर आईन्स्टाईन म्हणतोय की ती शक्ती आहे. फक्त भक्त आणि संत तिला ईश्वर म्हणतायत, विज्ञानवादी तिला निसर्ग म्हणतायत, पण शक्ती तर दोघांनाही मान्य आहे. डॉक्टर अब्दुल कलाम सरांचं चरित्र आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल, द विंग्स ऑफ फायर, अग्निपंख. ते असं म्हणतात की कधी कधी मध्य रात्री गाढ झोपेत असताना अचानक काही सुचायचं आणि मग आम्ही आदल्या दिवशी थकून गेलेलो असायचो की काय करायचं, ही मशिनरी आता कशी तयार करायची, हे मिसाईल कसं तयार करायचं. आणि त्या मध्यरात्री काही सुचायचं तर अब्दुल कलाम सरांची वाक्य आपण जशीच्या तशी वाचून पहा. ते म्हणतात, या गाढ झोपेमध्ये सुचवणारी शक्ती नेमकी कोण होती? कदाचित लोक ज्याला ईश्वर म्हणतात तीच शक्ती ती असावी, असं जगातला एक थोर शास्त्रज्ञ आणि भारताचा एक महामानव हे लिहून ठेवतोय. तेव्हा ईश्वर नाकारणाऱ्यांनी नाकारू नये असं नाही, पण स्वीकारणारे काही लहान सहान नव्हते हे ध्यानात घ्यावं. विठाला 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 विठाला. तुकाराम महाराज म्हणतात, मानवी जीवनामध्ये आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर आपल्या मूळ स्वरूपाकडे गेल्याशिवाय सुखी होता येत नाही. हा वेदांताचा सिद्धांत आहे. पावसाचं पडलेलं पाणी ओढ्यात येतं, नदीकडे जातं, ते धावत धावत समुद्राला जाऊन मिळतं आणि तिथे गेले की त्याचं धावणं थांबतं. तसंच जीव हा शिव स्वरूप झाल्याशिवाय, काहीतरी ईश्वरीय अनुभूती आल्याशिवाय मानवी जीवनाची खरी इति कर्तव्यता, शांतता, समाधान नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, त्या शक्तीला, त्या ईश्वराला आपलंसं करा. आता ईश्वराला आपलंसं करायचं म्हणजे काय, तर चांगले विचार म्हणजे ईश्वर आहे, ज्ञान म्हणजे ईश्वर आहे, आनंद म्हणजे ईश्वर आहे, आईबाप म्हणजे ईश्वर आहे, समाज म्हणजे ईश्वर आहे, सगळे प्राणीमात्र जीवमात्र म्हणजे ईश्वर आहे. अभंग सामान्य नाही मायबाप हो. देवाला आपलंसं करा म्हणजे या जगाला आपलं म्हणा, या प्राणीमात्रांना आपलं म्हणा, त्यांना परक मानू नका. ज्ञान आत्मसात करा, आनंद आत्मसात करा, सत्याची कास धरा. हे सगळे अर्थ या अभंगामध्ये सामावलेले आहे आणि हे सगळं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणातून अपुलात एक देव करुणी घावा. अपुलात एक देव करुणी घावा. अपुलात एक देव करुणी
सुखणो हे तेने विना जीवा सुखणो हे तेने विना जीवा सुखणो तेने विना जीवा सुखणो हे तेने विना जीवा सुखणो हे विना जीवा सुखणो हे तेने विना जीवा सुखणो हे रती माई गे दुखाचे हे रती माई गे दुखाची जय जनित विठोबार माई, जय जय विठोबार माई विठोबार विठोबार माई विठोबार खुमा, विठोबार विठोबार खुमाई, विठोबार विठोबार खुमाई, विठोबार विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार विठोबार आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने वीण जीवा सुखणो हे. 12 वाजून गेलेत. आपण सर्व मंडळी बसलेला आहात. पुढे 10-5 मिनिट आणखी काही मान्यवरांना कैलासवासी दत्तात्रयजी घोरपडे पाटील यांच्याविषयी काही भावना व्यक्त करायच्या, आणि म्हणून मी अधिक वेळ आपला घेणार नाही. आपण सर्व मंडळी मोठ्या प्रेमानं आपुलकीनं घोरपडे कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी दत्तात्रय पाटलांना उपस्थित आहात. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला आपलंसं केल्याशिवाय सुख नाही. आणि देव म्हणजे काय तर याची व्याख्या ग्रंथांमध्येही मावत नाही. देव म्हणजे जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. देव म्हणजे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. मग देव आपलासा करा म्हणजे सगळंच, काहीच परक नाहीये, हे सगळं आपलंच आहे. या दृष्टीने या जगताकडे बघा. अर्थात विषमतेचा भाव काढून टाका आणि समभावना, समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः, या भावनेनं अर्थात भक्त होणं म्हणजे ही भावमय परिपक्वता अंतकरणात निर्माण होणं आहे. आपल्याला खूप वेळ आहे मायबाप हो अजून भक्त होण्यासाठी. ज्या दिवशी शत्रू मित्र लाभ हानी सगळ्या गोष्टी समान होऊन जातील, म्हणता येईल की आपण भक्त होण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलो. आणि म्हणून या भावनेनं आपण या जगताकडे पाहावं, देवाला आपलंसं करावं. ज्ञान म्हणजे देव, गुण म्हणजे देव, आनंद म्हणजे देव, सत्य म्हणजे देव, समाज म्हणजे देव, प्राणिमात्र म्हणजे देव, मायबाप म्हणजे देव, गुरु म्हणजे देव. आणि या सर्वांच्या प्रती आपुलकीचा भाव, आदराचा भाव, सेवेचा भाव ठेवणं म्हणजेच देवाची भक्ती करणं. नाही तर कोणी म्हणत असेल की मी फक्त मंदिरात जाईल, देवाच्या पाया पडून येईल आणि आई आजारी पडली तरी तिला दवाखान्यात नेणार नाही, तर काही ती देवाची भक्ती ठरत नाही. मी मंदिरात जाईल, मोठा अभिषेक देवाला घालील, पण माझ्या दारात जर एखादा गरीब आला तर त्याला हाकलून लावेल. म्हणजे तिकडे महादेवाला दही दुधाचा अभिषेक घालायचा आणि गरीबाला चतकोर भाकरी वाढायची नाही. हे सोंग आहे, ही कधी भक्ती होत नाही. आमचं शास्त्र तसं सांगत नाही, आमचे संत तसं सांगत नाही. जगाच्या पाठीवर एक थोर संत झाले जगद्गुरु तुकोबाराय, जे नेहमी सत्य आणि परखड बोललेले आहेत. पण तेही म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेच. या भावनेनं जगतात मध्ये आपल्या सर्वांच्या हातून काम घडत राहावं, ही भावना तुकोबारायांची. आणि महाराज म्हणतात, तद व्यतिरिक्त जर आपण फक्त सहवास केला तर ये रती माई के दुःखाची जनिती. आता मला ठाऊक आहे की अभंगातला अर्थ कितीतरी व्यापक आहे, जो माझ्या अल्पबुद्धीलाही समजणारा नाही आहे. पण जेवढा समजतो तेवढाही मांडता येण्यासाठीची वेळ आपल्याकडे नक्कीच नाही आहे. म्हणून मी पुढील चरणांचा सरळ अर्थ पाहून 2 मिनिटांमध्ये थांबेल. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. परमात्मा हा न जन्मणारा न मरणारा असंच त्याचं स्वरूप सांगितलंय. अजोपि सन्न वे आत्मा भूतानामीश्वरोपि सन
प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. भगवान म्हणतात मी अज आणि अव्यय आहे. अज म्हणजे जन्मरहित आणि अव्यय म्हणजे नाशरहित, ज्याला जन्मही नाही, ज्याला नाश म्हणजे मृत्यूही नाही. मग आत्मा त्याचंच प्रतिबिंब आहे, त्याचाच अंश आहे. मग आत्मा वेगळा कसा असू शकेल? आत्मा सुद्धा अविनाशी आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. फक्त हे अविनाशी तत्व समजून घेतलं की आपणही अविनाशी आहोत हे लक्षात येईल. म्हणून अविनाश करी आपुलिया ऐसे लावे मना पिसे गोविंद. आणि एकदा आपण ईश्वराचे अंश आहोत आणि हे जगत ईश्वराचं स्वरूप आहे हे कळलं की मनुष्य जे काही करायचं ते चांगलंच करेल. मला वाटतं दोन गोष्टी आहे. माणसाला मृत्यूचं स्मरण असावं आणि माणसाला आपल्या सभोवतालच्या सगळ्या जीवमात्राविषयी ईश्वरत्व भावना असावी. या दोन गोष्टी असल्यानं मनुष्य कधी काही वाईट करणार नाही. मृत्यूची आठवण नाथ महाराजांना एकदा विचारलं होतं एकाने, पैठणच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना, तुम्ही सतत भक्ती कशी करता? आम्हाला तर देव ध्यानातच राहत नाही. एकदा आमच्या व्यापात गुंतलो की आम्हाला देवाचं नाव घ्यायची आठवण राहते. नाथ महाराज म्हणाले तुझं नाव सांग. नाव सांगितलं. पंचांग काढलं, उगीच काढलं आपलं गंमत म्हणून, आणि सांगितलं तुझी कुंडली पाहतो गड्या, मी तुझं भविष्य पाहतो. तुम्हाला हरकत नाही महाराज. आणि महाराजांनी सांगितलं तू 7 दिवसाच्या आत मरणार आहेस. अहो म्हणले महाराज विचारायला काय आलो आणि सांगताय काय तुम्ही? नाही नाही, तुझं भविष्य म्हणून सांगतो. एवढा विचारा घाबरला. घरी गेला, पाहुण्या रावळ्यांना बोलून घेऊ लागला, प्रेमानं बोलू लागला. याच्या हातात हात दे, त्याच्या गळ्यात मिठी घे. आणि आतापर्यंत रामराम म्हणायची सुद्धा लाज वाटायची. समोरचा पाहुणा असा रामराम म्हणायचा, हा असा करायचा. हा, कारण अहंकार, स्वतःची आढ्यता. आढ्यो भिजनवानस्मी कोण्योस्ती सदृशो मया. पाहुणा बिचारा असा करायचा, रामराम हो, हा हा रामराम, असं वागणारा. पण तो गळ्यात पडायला लागला हो लोकांच्या. का पडायला लागला? 7 दिवसात मरणार आहे ना, काय खरं आहे? तो म्हणला काय सोबत येतं तोच इतरांना सांगायला लागला, ज्यानं कधी वर्गणी दिली नाही. पण तो म्हणायला लागला काय खरं आहे, काय सोबत येत आहे. आणि 7 दिवसानंतर आईची सेवा केली, देवाची भक्ती केली, पाहुण्या रावळ्यांना भेटला. पण 8व्या दिवशी तो जिवंतच होता. 9व्या दिवशी जिवंत. तो म्हणला हल्लीच्या बाबा लोकातही काही शक्ती राहिली का? अरे 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 काय खोटारडेच बाबा आहेत म्हणे. आला काय पैठणला पुन्हा. आणि मग नाथ महाराजांना म्हणायला लागला काय बाबा तुम्ही खोटं बोलता, एवढे संत असू 7 दिवसात मरणार होता म्हणे. हे बघा 9व्या दिवशी मी जिवंत तुमच्या पुढे उभा आहे. अरे म्हणाले बाबा असं भविष्य खोटंच व्हावं, असं भविष्य कशाला खरं ठरावं. पण मला एक सांग, या 8-9 दिवसामध्ये तू काय केलं? म्हणे महाराज खूप प्रेमानं वागलो, पत्नीशी प्रेमानं वागलो, शेजाऱ्यांशी प्रेमानं वागलो, भावकीशी प्रेमानं, हा हे महत्वाचं अंडरलाईन, सर्वांशी प्रेमानं वागलो. का बरं वागला? म्हणे मृत्यूची आठवण होती सारखी की मरायचंय 7 दिवसात. म्हणे मग हाच फरक आहे संतांमध्ये सामान्य माणसामध्ये. साधारण जगातले महापुरुष आणि संतजन यांना मृत्यूची आठवण असते आणि ते सतत सत्कार्यात रमलेले असतात. आणि सामान्य मनुष्य आपल्या संसाराच्या व्यापात आपल्याला एक दिवस मरायचंय हेच विसरतो. हा तुकाराम महाराजांचा निष्कर्ष आहे, माझा नव्हे. महाराज म्हणतात काहे विसरली मरण बापुडी. ही सामान्य माणसं मरणाला का विसरली? म्हणून तरुण सागरजी म्हणायचे मंदिर गावाच्या बाहेर असलं तरी चालेल, पण स्मशान हे गावाच्या मधोमध असलं पाहिजे. क्रांतिकारी संत होते मुनिश्री तरुण सागरजी जैन मुनी. ते म्हणायचे स्मशान गावाच्या मधोमध का? येता जाता जळणाऱ्या चिता पाहून आपली चेतना जागेल आणि आपल्यालाही एक दिवस जायचंय याची आठवण राहील, हा भाव होता. म्हणून मरणाची आठवण ठेवणं आणि सर्वांमध्ये ईश्वर भरलेला आहे ही समत्व भावना जर ठेवली तर मनुष्य खऱ्या अर्थानं जगतामध्ये चांगलं काम करतो. आणि मग चांगल्या कामानंतर चांगली कीर्ती मागे शिल्लक राहते आणि उत्तम गतीही मिळते. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे गा मरडेचे सरे, तुका म्हणे गा मरडेचे सरे, तुका म्हणे गा मरडेचे सरे, तुका म्हणे गा मरणाचे सरे.
उत्तम चिमुरे कीर्ती मागे कीर्ती माई गे दुःखाची जण कीर्ती माई गे दुःखाची जण हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. कैलासवासी श्री दत्तात्रय रामराव पाटील घोरपडे यांचं हे आज प्रथम वर्ष श्राद्ध. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबियांसह धार्मिक सामाजिक कामातही अत्यंत चांगला सहभाग घेऊन अतिशय एक कृतार्थ जीवन जगून